चैत्र नवरात्री हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हा उत्सव चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होतो आणि रामनवमीला संपतो. 2026 चैत्र नवरात्री 19 मार्चपासून सुरू होत आहे. चैत्र नवरात्रीला वसंत नवरात्री असेही म्हणतात. ही वेळ हिवाळा संपून उन्हाळा सुरू होण्याची असते, म्हणजेच ऋतुसंधिकाल असतो. आयुर्वेदानुसार या काळात शरीराची शुद्धी करण्यासाठी उपवास करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. ही नवरात्री मनातील नकारात्मकता नष्ट करून नवीन ऊर्जा मिळवण्याचा काळ आहे. हा उत्सव 9 दिवस चालतो. या काळात आदिशक्तीच्या 9 रूपांची नवदुर्गेची पूजा केली जाते. चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा असतो, जो मराठी नवीन वर्षाचा प्रारंभ मानला जातो. याच दिवशी घटस्थापना केली जाते. दररोज 9 देवींच्या 9 रूपांची पूजा केली जाते. ते कोणते ते पाहूया. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांड, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशा 9 देवींची दररोज पूजा होते. अनेक भक्त या 9 दिवसात उपवास करतात आणि कडक शिस्तीत सात्विक आहार घेतात. नवरात्रीचा 9वा दिवस हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव म्हणजेच रामनवमी म्हणून साजरा केला जातो. चैत्र नवरात्रीची सुरुवात 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारपासून होत आहे. घटस्थापनेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 6:28 ते 10:09 आहे. हा सर्वोत्तम घटस्थापनेचा काळ आहे. प्रतिपदा तिथी प्रारंभ 18 मार्च 2026 रोजी रात्री 11:40 पासून होत आहे, तरी प्रतिपदा तिथी समाप्ती 19 मार्च 2026 रोजी रात्री 9:55 आहे. देवीचे वाहन आणि आगमनाचे संकेत शास्त्रानुसार नवरात्री ज्या दिवशी सुरू होते त्या वारावरून देवीचे वाहन ठरते. 2026 नवरात्री गुरुवारी सुरू होत असल्याने देवीचे आगमन पालखी म्हणजेच डोलीमधून होत आहे. पालखीचे महत्त्व पाहूया. देवी पालखीतून येणे हे संमिश्र फळ देणारे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार हे आरोग्य आणि नैसर्गिक बदलांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. पालखी हे मानवी श्रमाचे आणि सेवेचे प्रतीक आहे. त्यामुळे या काळात भक्तांनी सेवाभावाने केलेली पूजा लवकर फळ देते. जाण्याचे वाहन म्हणजेच नवरात्रीचा शेवट रामनवमी शुक्रवारी होत आहे. त्यामुळे देवीचे प्रस्थान हत्तीवर म्हणजेच गज असेल. हत्तीवर स्वार होऊन देवी परतणे हे सुख, समृद्धी आणि चांगल्या पावसाचे लक्षण मानले जाते. 9 दिवसांची 9 रूपे आणि महत्त्व ते पाहूया. प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवीला समर्पित असून त्या दिवशी विशिष्ट रंगाचे वस्त्र परिधान करणे शुभ मानले जाते. दिवस पहिला. शैलपुत्री, हिमालयाची कन्या, पिवळा रंग, पर्वतासारखी स्थिरता मिळण्यासाठी पूजा करणे. दुसरा दिवस ब्रह्मचारिणी, तपस्या करणारी, हिरवा रंग शुभ, ज्ञान आणि अभ्यासासाठी पूजा करणे. तिसरा दिवस चंद्रघंटा, संकटांचा नाश करणारे, शुभ रंग राखाडी, मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी त्या दिवशी पूजा करणे. दिवस चौथा कुष्मांड, विश्वाची निर्मिती करणारे, शुभ रंग केशरी, आरोग्य आणि ऊर्जेसाठी पूजा सेवा करणे. दिवस पाचवा स्कंदमाता, कार्तिकेयाची माता, शुभ रंग पांढरा रंग, मातृत्वाचे सुख आणि संरक्षणासाठी पूजा करणे. 6वा दिवस कात्यायनी, महिषासुराचा वध करणारे, शुभ रंग लाल रंग, शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी या दिवशी पूजा सेवा करणे. दिवस 7वा कालरात्री, अंधाराचा नाश करणारी, शुभ रंग निळा रंग, भीती घालवण्यासाठी पूजा सेवा करणे. दिवस 8वा महागौरी, अत्यंत पवित्र आणि शांत, शुभ रंग गुलाबी रंग, मनाच्या शुद्धीसाठी पूजा. दिवस 9वा सिद्धिदात्री, सर्व सिद्धी देणारे, शुभ रंग जांभळा मोरपंखी रंग. तर या 9 दिवसांमध्ये काय करावे तर पहिल्या दिवशी मनापासून व्रत करण्याचा संकल्प सोडावा. घरामध्ये सात्विक वातावरण ठेवण्यासाठी अखंड दिवा प्रज्वलित ठेवावा. श्री दुर्गा सप्तशती, देवी कवच किंवा देवीच्या मंत्रांचा जप करावा. महाराष्ट्रात या काळात चैत्र गौरीची स्थापना केली जाते. कैरीचे पन्हे आणि भिजवलेली हरभरा डाळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. अष्टमी किंवा नवमीला लहान मुलींना देवीचे रूप मानून त्यांना भोजन आणि भेटवस्तू दिल्या जातात. या काळात काय करू नये तर मांस, मद्य, कांदा आणि लसूण यांचा पूर्णपणे त्याग करावा. तसेच कोणाशी कठोर बोलू नये किंवा घरातील वातावरण दूषित करू नये. या 9 दिवसात कोणत्या गोष्टी आवर्जून टाळाव्या? नखे कापणे, केस कापणे किंवा दाढी करणे या 9 दिवसात टाळावे. तसेच उपवास करणाऱ्याने जमिनीवरती चटई टाकून झोपणे अधिक श्रेयस्कर मानले जाते. घटस्थापना केली असेल तर घर बंद करून बाहेर गावाला जाऊ नये.
कोणीतरी एकाने घरात असणे आवश्यक आहे. तसेच वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून ऋतुबदल यामध्ये कसा होतो तर चैत्र नवरात्रीत उन्हाळ्याची तीव्रता वाढते. या काळात हलका आहार घेतल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि पित्तदोष कमी होतो. त्यामुळे या काळात उपवास केला जातो. निसर्गाची पूजा म्हणजेच लिंबाची पाने, कैरे, गूळ यांचा वापर करून शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी केला जातो, जो या नवरात्रीचा मुख्य भाग आहे. चैत्र नवरात्री 2026 मध्ये देवी पालखीतून येत असल्याने भक्ती आणि सेवेला अधिक प्राधान्य द्या. गुढीपाडव्यापासून सुरू होणारा 9 दिवसांचा प्रवास तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि नवीन चैतन्य घेऊन येईल. मी आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुनश्च भेटूया अशाच एक आध्यात्मिक आणि नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी.